विच इज इम्पॉर्टंट. बाकीच्या पिरियडमध्ये पावडरी पिरियड नियंत्रण हे दोन महत्वाच्या कंपोनंट करता आलं पाहिजे. म्हणजे साधारणपणे 55-60 दिवसानंतरच्या पिरियडमध्ये बागेमधली भुई ही फक्त सल्फर आणि ट्रायकोडर्मा बॅसिलस यासारख्या बायोकंट्रोल एजंटने कंट्रोल करणं शक्य आहे आणि ते झालं पाहिजे. या काळामध्ये ट्रायोझोन बुरशीनाशक जर तुम्ही वापरलं तर ट्रायकोडर्मा, अँफिलोमायसिस किंवा समटाइम्स इव्हन बॅसिलस काम नाही करत. जर तुम्ही कॉन्फिडन्स ठेवून फक्त बायोलॉजिकल कंट्रोल वापरून भुईचं नियंत्रण लेटर स्टेजमध्ये करणार असाल तर एवढं लक्षात ठेवा, 55 दिवसानंतर ट्रायोझोन बुरशीनाशक वापरणं बंद करा. हे तुम्ही जर बंद नाही केलं तर बायोलॉजिकल कंट्रोल तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम नाही करणार. मग हे जर करायचं असेल, पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, अँफिलोमायसिस ज्या वेळेस वातावरणाचं तापमान कमी झालेलं असतं, 10 डिग्रीपेक्षा कमी झालेलं असतं, त्यावेळेस अँफिलोमायसिस चांगलं करणार. टेम्परेचर थोडं वाढलेलं असेल, 20-21च्या वरती असेल तर ट्रायकोडर्मा विल डू बेटर. आणि त्याहूनही टेम्परेचर जास्त असेल तर बॅसिलस विल डू द जॉब. या तुमच्या वातावरणामध्ये काय टेम्परेचर आहे या टेम्परेचरचा अंदाजा घेऊन अप्रोप्रिएट बायोलॉजिकल कंट्रोल वापरलं गेलं पाहिजे. बुरशीनाशक म्हणून तुम्हाला सल्फर वापरता येईल. सल्फरनं त्यातले कुठलेही बायोकंट्रोल एजंट मरत नाही. थोडेसे सप्रेस होतील काही काळ, पण मरत नाही. हे तुम्हाला सांगत असताना हे सांगतो, एक फोटो दाखवले की ट्रायकोडर्मा भुईचा नायट्राइट कसं करतं, त्याचे एक मायक्रो म्हणजे बायोकंट्रोल वापरून भुई नियंत्रित केले करणे रिसर्च पेपर्स आम्ही त्यावेळेला पब्लिश केलेले आहेत. त्याचा एव्हिडन्स एक स्लाइड मला मिसिंग दिसते, मी कुठेतरी मिस केली, पण एवढं सांगतो, 1 ppm ट्रायाझोन फंजीसाइड ट्रायकोडर्मा अँफिलोमायसिस संपूर्णपणे मारून टाकतो. पण सल्फर 1%, 1 ppm नाही, 1% म्हणजे 10,000 ppm पर्यंत जरी तुम्ही वापरलं तर त्या 10,000 ppm मध्ये ट्रायकोडर्मा मरत नाही. म्हणजे तुम्हाला जर भीती वाटली तर तुम्ही सल्फर वापरू शकता. पूर्वीच्या काळामध्ये सल्फर स्प्रे केलं तर त्याचे डाग येतील वगैरे अशा भीती असायच्या. आज WDG किंवा WG फॉर्मॅटमधले जे सल्फरचे कंपाऊंड्स आहेत, ते सल्फरचे कंपाऊंड्स जर व्यवस्थित फवारले 1.5 म्हणजे 1.5 ग्राम ते 2 ग्राम पर्यंत जर तुम्ही ICWDG किंवा WG फॉर्म्युलेशन स्प्रे केला तर फळावरती डाग येतो. सल्फर तुम्हाला नकोच असेल तर या गोष्टी तुम्हाला वापरता येते. मला वाटतं मगाशी आपल्या होळकर साहेबांनी हे सगळं सांगितलं. पोटॅशियम बायकार्बोनेट फवारणी केली, पावडरी कायटोसॅन प्रिपरेशन्स मार्केटमध्ये मिळतात. त्या कायटोसॅनचा वापर केला तर भुई नियंत्रित होते. सल्फर कायटोसॅन हे कॉम्बिनेशन एखाद्या आंतरप्रवाही बुरशीनाशका इतकं चांगलं काम करतं
लपण्यासाठी किंवा सपोर्ट म्हणून स्पेस मिळते आणि तिथे बायोलॉजिकल कंट्रोल चांगलं काम. सिल्वर कॉम्प्लेक्स ऑफ H2O2 अगदी उशीरपर्यंत जरी वापरलं तरी त्याला काही रेसिड्यू नाही, त्याने भुरी बऱ्यापैकी येते. क्लोरीन डायऑक्साईड हा सुद्धा वॉटर सोल्युबल गॅस आहे. पाण्यामध्ये मिसळून जर ते वापरलं तर जोपर्यंत ओलावा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी क्लोरीन डायऑक्साईड राहतं. चुकल्यानंतर क्लोरीन डायऑक्साईड वायू रूपाने बाहेर निघून जातो. पण याचा वापर केला क्लोरीन डायऑक्साईड हे लास्ट मोमेंटला तुमच्या बागेत किंवा भुरी दिसलीच चुकून वापरून तरच वापरायचं. कारण क्लोरीन डायऑक्साईड विल किल ट्रायकोडर्मा, क्लोरीन डायऑक्साईड विल किल बॅसिलस. फक्त 100% भुरीचा नायनाट करायचा असेल आणि तुम्ही एकदम शेवटच्या स्टेजमध्ये आहात, तुम्हाला दुसरं काही केमिकल वापरणं शक्य नाही, वापरलं तर रेसिड्यू येईल असं वाटत असेल, त्यावेळेस क्लोरीन डायऑक्साईड इज अ 100% चांगला उपाय. फक्त तो म्हणजे तुमच्याकडे दुसरा कुठला उपाय नाही अशाच वेळेला वापरला गेला पाहिजे, कारण त्याने बायोकॅमिकल एजंट सुद्धा मरतील. ओझोनाइज्ड वॉटर जर अवेलेबल नाहीये पण तुमच्याकडं ओझोनेशनचं मशीन असेल आणि 4% ओझोन तुम्ही जर पाण्यामध्ये डिझॉल्व करू शकला तर ते पाणी फवारल्याने, सिंपल पाणी ओझोनेटेड वॉटर तुम्ही फवारलं तर भुरी शेवटच्या काही दिवसामध्ये फार चांगल्या रीतीने कंट्रोल मिळू शकतो. आय थिंक होळकर